निर्माण झाला त्यावेळेस लहानोजी महाराज हजर होते, लेखन करणं सुरूच होतं. परंतु लहानोजी महाराज गेल्यानंतर हा प्रिंटिंग झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे. कारण का मग प्रकाशनासाठी पैसे नाही आहे, मग खर्च खूप येते. तर अशा वेळेला 6 महिने नागपूरच्या गुरुदेव आश्रमात दादा राहिले. आणि मग दादा 6 महिने राहिल्यानंतर स्वयंपाक करण्यासाठी स्वतः आमच्या नानी म्हणजे आईसाहेब राहिल्या. आणि मग तिथे ह्या ग्रंथाचं काम पूर्ण केलं. आणि ह्या ग्रंथाचं काम पूर्ण केल्यानंतर सगळ्यात पहिले हा जुना ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये यादी आहे दिलेली देणगीदारांची. हां, तर यांनी काय केलं, 1,000 रुपये दिले. तुना डोळस, विना ठाकरे, देवा सराफ, केबा सराफ, उना बेनोळकर, रमा महल्ले, वानखडे देशमुख, भालतळक, रामो बेलूरकर, रह जगताप, अशा भपू पावडे, ह्या सर्व लोकांनी अशा साधारण 50 लोकांनी 1,000 रुपये देऊन हे देणगीदारांची यादी आहे. सर्वात आधी जो लहानोजी लीलामृत ग्रंथ आहे यांच्या पायाभरणीमुळे उभा झालेला आहे. हां, आणि यांनी 50,000 रुपये दिले. कारण की पावडेदादांचं काम कसं होतं, ज्या विषयाचे पैसे त्याच विषयात खर्च करायचे, दुसऱ्या विषयात ते खर्च करायचे नाही आणि 2-2 पैसे गोळा करायचे. तर मग हा एक फॉर्म्युला त्यांनी काढला. आणि मग याच्यासाठी कुठलेही संस्थेतले दानपेटीतले याचे पैसे लागले नाही पाहिजे. आणि मग परस्परच झालं पाहिजे. आणि त्यावेळेस माहिती आहे काय, हे जेव्हा काम करायचे तेव्हा 2 पोते ज्वारीचे, म्हणजे त्याला भाव किती होता, 150 रुपये 100 रुपये. तर 2 पोते आमच्या घरी ज्वारीचे टाकरखेड संस्थान पाठवत होतं. हो, म्हणजे आणि ही पद्धत सुरू केली होती खोडके दादांनी. तर अशा कुटुंबाचा भारच बाबा या माणसावर आहे आणि हा माणूस तर बाबाजीच्या प्रचारासाठी फिरत राहते. बरोबर. तर त्यावेळेस 150 रुपयाचं 200 रुपयाचं ते पोतं मिळायचं ज्वारीचं. तर त्याच्यातून हा ग्रंथ निघालेला आहे. तर एकंदरीत सर्व लहानू भक्तांना एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपण बोललो याआधी, संपूर्ण जीवन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि समर्थ लहानूजी बाबा यांच्या जीवन कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा याच्यासाठी त्यांनी खर्ची घातलेला आहे. आणि म्हणूनच ते आणि आता हे जे 6 ग्रंथ आहे, हे 6 ग्रंथ याचं करोडो रुपयाचं इन्कम, करोडो रुपयाचं टाकरखेड संस्थेला मिळते. याच्यातले आम्ही 5 पैसे घेत नाही. तर हे 6 पुस्तकं त्यांना दिलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याचं जे मिळणारं इन्कम आहे तिथे जे साहित्य भंडार आहे, फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की चरित्र जे आहे, जसं उदाहरणार्थ चुकीचं छापल्या गेलं नाही पाहिजे. म्हणजे शब्द स्पेलिंग जे आहे मराठीचं व्याकरणासहित व्यवस्थितरित्या, जसं उदाहरणार्थ एक पुस्तक माझ्याकडे, हे जे संपूर्ण दादांची पुस्तक आहे, वर हे दादांचे पुरस्कार वगैरे आहे. एका पुस्तकावरती म्हणजे ज्याला काय म्हणतो मेन जे नाव असते लेखकांचं तेच चुकून टाकलेलं आहे. आता सुद्धा एक पुस्तक काढलेलं आहे संस्थेने, जसं उदाहरणार्थ गीत लहानोजी म्हणून, त्याच्यामध्ये जे मागून नामोल्लेख आहे, माझ्याकडे ते मी पुस्तक आणलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ग्रामगीताचार्य पाहिजे तर गा गीताचार्य. तर ह्या ज्या गोष्टी असते ह्या आवर्जून पाहिल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये चूक होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. जेणेकरून दादांची इच्छा काय होती, दादांनी एकूण 70 पुस्तकं लिहिलेली आहे. हे संपूर्ण दिसते वर, हे दादांची संपूर्ण पुस्तक ग्रंथ संपदा आहे. आणि आपण ज्या रूम मध्ये गोविंदरावजी बसलो आणि तुम्ही जो हा लहानोजी महाराज स्वानुभवाचा जो हा विषय घेतलेला आहे हातात, हा अतिशय महत्वाचा आहे. या ठिकाणी मोठी मोठी मंडळी, आचार्य अत्रे महाराज, त्याच्यानंतर चित्रपट अभिनेते राजदत्त, त्याच्यानंतर या विभागाचे खासदार डॉक्टर बोंडे साहेब, आमदार, अनेक संत मंडळी या ठिकाणी, सयाजी महाराज, मुन्नाजी महाराज, शंकर महाराज, अच्युत महाराज, या सर्वांचे पाय या निवासाला लागलेले आहे. आणि या ठिकाणी त्यांचं निर्वाण झालेलं आहे. म्हणजे 10 जानेवारी 2019 मध्ये. आणि या ठिकाणी त्या अत्रे महाराजांचा, दादांचा आम्ही फोटो ठेवलेला आहे, लहानोजी महाराजांचा.
तर या ठिकाणी त्यांचं निर्वाण झालेलं आहे. अतिशय पवित्र ठिकाण आहे. आणि या कॉलनीचं नाव सुद्धा आम्ही तुकडोजी महाराजांचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॉलनी. हां, म्हणजे अगदी जागृत विद्यालयाच्या समोर हे समोर माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय आहे, म्हणजे माझ्या शाळेचं नाव आहे. आणि त्या शाळेच्या समोरच हे राष्ट्रसंत कॉलनी आहे. आणि अशा ठिकाणी येण्याचं भाग्य म्हणजे एका चॅनलच्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा लाभलेलं आहे. आता ह्या सर्व कार्यासाठी आता योग जे आहे हे सगळे योग जुळून आणणारे बाबाजी आहे, राष्ट्रसंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. त्यांच्या मर्जीशिवाय दादा काहीच चालत नाही. आपण नगण्य आहोत आणि त्यांनी म्हटलं तसं आपण करत आहोत आणि करत राहू, चालू आहे. तर हे जे साहित्य संपदा आहे हे जर निर्माण झाली नसती आणि प्रकाशित झाली नसती तर आज लहानोजी महाराज, तुकडोजी महाराज हे पोचले नसते. आज हे तुकडोजी महाराजांचे वेगवेगळे पुस्तकं सर्व. आणि या प्रकाशनामध्ये मला सगळ्यात जास्त सहयोग माझी धर्मपत्नी सविता बेलूरकर, माझा मुलगा चिरंजीव कार्तिक बेलूरकर आणि संपूर्ण कुटुंबाचं सहकार्य आहे. आणि वर्षाला म्हणजे मला जो मिळणारी जी मिळकत आहे सगळ्यात जास्तीत जास्त खर्च हा माझा साहित्य प्रकाशनामध्ये जातो. आता या वर्षाला सुद्धा आम्ही 4-5 पुस्तकं प्रकाशित केलेली आहे. आणि ही जी पुस्तकं आहे 6 पुस्तकं ही संस्थेला दिलेली असल्यामुळं याचा संपूर्ण खर्च संस्थाच लावते आणि संस्थाच याचं इन्कम घेते. आणि याचा संपूर्ण खर्च संस्थेला मिळतो. आणि ह्या संस्थेला मिळत असलेल्या खर्चातून चांगल्या प्रकारचं काम व्हावं आणि ही पुस्तकं चांगल्या क्वालिटीची, जसं शेगावचं गजानन महाराज संस्थान आहे, साईबाबा संस्थान शिर्डीचं आहे, किंवा तो लहानोजी लीलामृतच्या बाबतीत वगैरे जसं शेगावच्या श्री गजानन विजय ग्रंथ आहे तसाच प्रयत्न आहे. भविष्यात तशा पद्धतीचा, चांगल्या पद्धतीचा, चांगल्या असा निर्माण झाला पाहिजे असा प्रयत्न आहे. तशा प्रकारचं पुस्तक ते लोकांच्या घरी गेलं पाहिजे आणि लोकांना कमीत कमी खर्चात उपलब्ध होईल ते पुस्तक भक्तांना कसं मिळेल. तर याच्यासाठी संस्थेने तशा प्रकारचं नियोजन करून आणि तसा प्रयत्न असला पाहिजे सर्वांनी त्याच्यामध्ये. तर ह्या लहानोजी महाराजांच्या सेवा कार्यामध्ये आपण सर्वांनी सहयोग द्यावा. आणि तुम्ही जे हे चॅनल चालवून राहिलेले आहे त्या चॅनलला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि आमचं जे प्रकाशन गेल्या 75 वर्षामध्ये जे काम करून राहिलं आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये आमच्या श्री माणिक प्रकाशनाकडून. हे माणिक प्रकाशन म्हणजे तुकडोजी महाराजांच्या नावानं आहे, वैयक्तिक माझ्या नावाने नाही आहे. लोकांना वाटेल की माझे नावानं आहे. माझा जन्म 68चा, ज्या वर्षी तुकडोजी महाराज गेले 11 ऑक्टोबरला त्यांचं निर्वाण झालं आणि 12 ऑक्टोबरला अग्निसंस्कार देते त्या दिवशी माझा हा जन्म झालेला आहे. तर त्या दिवशी मी त्या दिवसाला ह्या प्रकाशनाचं नाव माणिक प्रकाशन ठेवलेलं आहे. आणि 62 सालापासून हे प्रकाशनाचं कार्य अविरत आमचं सुरू आहे. तर आज तागायत चंद्र सूर्य असेपर्यंत हे कार्य तशाच प्रकारे सुरू राहील अशी अपेक्षा करतो. आणि माझे विचार या ठिकाणी बाबांची मर्जी आहे आणि ते करावंच लागणार आहे. त्यांच्या मर्जीनुसार हे सगळं चालत आहे दादा. तुम्ही आम्ही काही नाही करू शकत असं. बरोबर आहे. एवढ्या दूर आता कितीतरी दूर फिरत असता तुम्ही. आज एका क्षणामध्ये तुम्हाला फोन लागला आणि लगेच रिसिव्ह केला. बरोबर. नाही तर तुम्ही कामात असताना, कोणत्या मीटिंग मध्ये असताना तुम्ही कधी फोनच नाही उचलला. बरोबर. मला शेवटी आपले जे भाऊ गुरुबंधू आहेत, आपले भाऊ आहेत रणजितदादा पाटील बोर्ड्याचे, त्यांना फोन करावा लागते आणि त्यांना माणिक फोन करून सांगा बा राऊत दादा सोबत बोला लागते. रणजित दादा राऊत, अविभाऊ राऊत, हे जे आता तरुण मंडळी, सुनील भाऊ नाथे, हे जे तरुण मंडळी आता जोडलेली आहे. तर त्याच्यात सचिन सिंगम वर्धेचे. तर हे बाबाजीच्या कार्यामध्ये आणि हे सर्व लोक तरुण पिढी आता आमचे अशोक भाऊ पावडे हे जे काम करून राहिलेले आहे. तर या सर्व अशी गुंफण या कामाची झालेली आहे. आणि एक भाग एका व्यक्तीने उचललेला आहे, गोविंद भाऊ सावरकर. तर ही अशी एक टीम आहे आणि ह्या टीमने अशा प्रकारचं अतिशय चांगल्या प्रकारचं निर्मळपणाने आमचे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रिंटिंगच्या क्षेत्रामध्ये आमचे बंधू उद्धव भाऊ बेलूरकर यांनी आणि प्रचार आणि प्रसिद्धीच्या याच्यात सुरेंद्रजी बेलूरकर
म्हणजे नेहमी वृत्तपत्रात लेखन करतात वर्धा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून. ते सकाळचे पत्रकार आहे. तर यामध्ये यांचा आणि फेसबुकच्या माध्यमातून आणि प्रिंटिंगच्या माध्यमातून उद्धव बेलूरकर यांचा फार मोठा सहवास आहे. तर अशाच प्रकारचं सहकार्य जर लाभलं तर लहानोजी महाराजांचं कार्य यावत चंद्र दिवा करो या उक्तीप्रमाणे हे सुरूच राहणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर दादा, आज तुम्ही जे काही लहानोजी महाराजांबद्दल, श्री समर्थ लहानोजी महाराजांबद्दल आणि आद्य ग्रामगीताचार्य विदर्भाचे दासगणू आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलूरकर यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि ते कितीतरी तळमळीनं, कशा पद्धतीच्या तळमळीनं हालपेष्टा सहन करून कोणत्या लेवलचा प्रचार केला तर आज राष्ट्रसंत आणि समर्थ लहानोजी महाराज आपल्यापर्यंत पोहोचले, याबद्दल जी माहिती सांगितली त्याकरता मी तुमचा फार फार आभारी आहो. जय गुरु, जय लहानोजी बाबा, समर्थ लहानोजी महाराज की जय.